तिवसा इथं प्रशांत कांबळे यांच्या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासनानं तातडीनं धानोरा व आसपासच्या गावांमध्ये नवीन डीपी लावण्याचे आदेश दिले। धानोरा 2 इथं 100 केव्हीए तर कडू पोजगे व दहेगाव धानोरा इथे 63 केव्हीए डीपी बसवण्यात आली। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभरा, गहू व पालेभाज्यांच्या पिकांना दिलासा मिळालाय। तिवसा तालुक्यातील 15 गावातील शेतकऱ्यांनी ओव्हरलोड डीपी दुरुस्ती किंवा नवीन डीपी देण्याची मागणी केली होती। मागणीनंतरही 3 दिवस होऊन कारवाई झाली नाही। परिणामी दहेगाव धानोरा डीपीचे ऑइल लिकेज होऊन पेट घेतल्याची घटना रविवारी घडली। या संदर्भात माहिती उपकार्यकारी अभियंता अधिकाऱ्यांना देऊन सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। परिणामी उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांनी आंदोलनाची दखल घेऊन तातडीनं धानोरा 2 येथे 100 केव्ही तर कडू पोजगे आणि दहेगाव धानोरा येथे 63 केव्हीचा डीपी बसवण्याचे आदेश दिले। 3 दिवसापूर्वी आम्ही तिवसा तालुक्यातील शिरसगाव, मुजरी, धोत्रा, माळेगाव, वरा, शेंदोळा, शिवणगाव या परिसरामधील ज्या डीपी आहे नादुरुस्त डीपी त्या दुरुस्ती करण्याबाबतचे निवेदन दिलं होतं। काही डीपी बंद आहे, त्या नवीन डीपी लावण्यात याव्या याची निवेदन दिलं होतं। आणि या दरम्यान काल धोत्र्यातील दहेगाव धानोरा ही डीपी जळली, ती पूर्णपणे बंद पडली होती। आज त्यासाठी पुन्हा आलो। आमच्या आंदोलनाचा परिणाम असा आहे की आज साहेबांनी 63 ची डीपी तातडीने तिथे बसून देण्याचा निर्णय घेतलेला आहे।